नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळे सुभेदार आता हॉलमध्ये बसून छान एकमेकांसोबत गप्पा मारत असतात. हसत खेळत वेळ घालवत असतात. आता सायली पूर्णाजींना म्हणते, दिवसातून दोन दोन वेळा आपण व्हिडिओ कॉलवरती बोलत होतो, पण तरी सुद्धा मनच भरत नव्हतं. कधी एकदा तुम्हाला प्रत्यक्ष भेटते ना, असं झालं होतं. आता पूर्णाजी सुद्धा तिला म्हणतात, अगं त्याच व्हिडिओ कॉलवरती मला पण समजलं की तुझ्या आई वडिलांना भेटून तुला किती आनंद झालाय तो. पण मैनावती आणि सदाशिवला काही फार आनंद झालेला नसतो. ते अलगतच एकमेकांकडे पाहतात. तेव्हा आता पूर्णाजी परत म्हणतात, अगं आणि तोच आनंद पाहायला मी प्रत्यक्ष धावतच इकडे आले. आता त्यावरती प्रताप म्हणतो, आणि पूर्णाई तसंही दिवाळीच्या दिवसांमध्ये आम्ही तुला माई मावशीकडे राहूच दिलं नसतं. आणि मग अर्जुनला विचारतो, काय रे? अर्जुन सुद्धा म्हणतो, येस सर. आता सगळेच हसायला लागतात. तेव्हा आता सदाशिव उठून उभा राहतो आणि हात जोडून पूर्णाजींना म्हणतो, पण पूर्णाई आम्हाला माफ करा. त्या सोनालीला मदत करण्याच्या नादात वाहावत गेलो आम्ही. असा खोटेपणा आम्ही पुन्हा कधीच करणार नाही. आणि उगाच स्वतःच्याच गालात मारून घ्यायला लागतो. लगेच मैनावती पण उठून उभी राहते. ती सुद्धा हात जोडून रडण्याची नाटकं सुरू करते. तेव्हा मग आता पूर्णाजी त्यांना म्हणतात, तुम्हाला तुम्ही केलेल्या गोष्टीचा पश्चाताप होतोय ना? मग झालं तर झालं, गेलं गंगेला मिळालं. दोघंही अगदीच मान डोलावतात. त्यानंतर मग कल्पना मैनावतीला म्हणते, खरंच मैनाताई, तुम्ही ना आता सगळं मागचं विसरून जा. त्यावरती सदाशिव सुद्धा कल्पनाला म्हणतो, नाही नाही कल्पनाताई, आम्ही तुमच्या सगळ्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला हो. आणि उगाच रडत रडतच म्हणतो, नाही नाही आम्ही असं वागायला नको होतं. आणि मैनावतीला म्हणतो, ए चल तू सामान बांधायला घे, इथं राहायचं नाही आपण. चल चल निघूया आपण. आता या दोघांची अशी नाटकं बघून प्रताप लगेच म्हणतो, अहो पण आम्ही तुम्हाला इथून जा असं म्हटलंच नाहीये. लगेच मैनावती म्हणते, नाही ना प्रताप भाऊ, आमची ना इथे राहायची लायकीच नाहीये. आम्ही खरं तर अशी चूक केलीच कशी? आम्ही तर ना कपाळ बडवून घ्यायला पाहिजे. अगदीच ओव्हर रिॲक्ट करायला लागते ही मैनावती. या दोघांचं असं वागणं पाहून अर्जुन कसल्याच्या विचारात जातो. आता तितक्यातच सायली लगेच आई आणि वडिलांना समजावत म्हणते, अगं आई, चुका तर माणसाकडनंच होतात ना. आणि तुम्ही तर परिस्थितीमुळे ही चूक केली. त्यामुळे आता ठीक आहे, पण पुन्हा असं जर काही झालं ना तर स्पष्टपणेच आम्हाला सांगा. हे तुम्हाला नक्की मदत करतील. असं म्हणून ती अर्जुनला विचारते, हो ना? पण अर्जुन विचारातच गुंग झालेला असतो. सायलीच्या बोलण्यामुळे आता तो भानावर येतो आणि तिच्या होला हो म्हणतो. पण त्याचं लक्ष पूर्णपणे सदाशिव आणि मैनावतीकडे असतं. आता पूर्ण आजी सदाशिवला म्हणतात, मी घरी आले आणि तुम्ही जाण्याचा विषय काढला. आणि मायानेच म्हणतात, मी रागवेन हा, चालेल तुम्हाला? आता मैनावती लगेच म्हणते, नाही नाही, थांबतो आम्ही. आणि लगेच सदाशिवचा हात धरून त्याला खाली बसवते आणि म्हणते, हो बसा. आणि पूर्ण आजींना म्हणते, थांबलो आम्ही. आता पुन्हा सगळे हसायला लागतात. पण अर्जुन मात्र त्या दोघांकडे बघून पूर्ण विचारातच गुंग झालेला असतो. त्यावरती आता लगेचच अस्मिता हसतच म्हणते, आजी आता दिवाळीमध्ये घरामध्ये फुल फोरम असणार. म्हणजे घरातल्या पणजीपासून ते माझ्या पोटातल्या पणती किंवा पणतूपर्यंत सगळेच आनंदाने हसायला लागतात. सगळे एकदम खुश असतात. आता त्यांना असं खुश पाहून विमल लगेच बाहेर येते आणि म्हणते, वा वा वा, तुम्ही सगळे असे खुश असलात ना की माझं मन ना एकदम भरून येतं. आणि पूर्ण आजींना म्हणते, पूर्णाई वहिनी, मी गेल्या जन्मी ना नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल, म्हणूनच मला या जन्मी या घरामध्ये काम मिळालं. आता मात्र कल्पना अगदीच प्रेमाने विमलला म्हणते, अगं विमल, तू या घरामध्ये फक्त काम नाही करत, तू तर या घरातलीच एक आहेस. आता मात्र प्रताप लगेच म्हणतो, चला मला तर आत्ताच दिवाळी सुरू झाल्यासारखं वाटतंय. लगेच पूर्णाजी त्याला अडवतात आणि म्हणतात, नाही या, मला तर दिवाळी तेव्हा सुरू झाल्यासारखी वाटेल जेव्हा मी ना सायलीच्या हातचा फराळ खाईन. घरात एकदमच छान आनंदाचं वातावरण असतं. आता सायली म्हणते, पूर्णाजी फराळ तयार आहे, तुम्ही पटकन हातपाय धुवून घ्या, मी लगेच तुम्हाला फराळ चाखायला देते. तेव्हा मग आता अर्जुन पूर्णाजीला म्हणतो, आजी दिवाळीत फराळ खा तू, पण गोड जरा थोडं कमी. तो त्याचं वाक्य पूर्ण करणार त्याआधीच पूर्णाजी त्याला दटावतात आणि म्हणतात, चुप, माझी शुगर नॉर्मल आहे आणि मी दिवाळीत पूर्ण फराळ खाणार आहे. तेव्हा मग प्रताप आता हातानेच अर्जुनला खुणवतो, बघ. आता लगेच पूर्णाजी म्हणतात, तू जरी घरात कोर्ट बसवलंस तरी. आणि हसतच म्हणतात, ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. पूर्णाजींच्या या वाक्यावरती आता पुन्हा एकदा सगळे जोर जोरात हसायला लागतात. आता इकडे या सगळ्यांच्या छान गप्पा चालू असतात, पण प्रिया आणि अश्विन मात्र अजून त्याच गोष्टीवर अटकलेले असतात. आता अश्विन प्रियाला म्हणत असतो, सगळंच अनफेअर आहे. त्या सायलीने ना पूर्ण आजी सकट सगळ्यांच्या डोळ्यावरती पट्ट्या बांधलेल्या आहेत. आणि नुसता संताप संताप करत म्हणत असतो, आणि आता तर तिचे फ्रॉड आई बाबा सुद्धा सामील झालेत. तिच्या आई बाबांना ना घराच्या बाहेर काढायलाच पाहिजे होतं. आता ही प्रिया अश्विनची इतकी बडबड चालू असते तरी काहीच रिॲक्शन देत नसते. तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी जबरदस्त प्लॅन शिजत असतो. आता ती एकदम काहीतरी निश्चय केल्यासारखी उठते. आता प्रिया एकदम दात ओठ खात म्हणते, एक संधी गेली म्हणून काय झालं? तू काळजी करू नकोस. त्या घाणेरड्या माणसांना मी आपलं घर बाटवू देणार नाहीये. आता मी असं काहीतरी करेन ना की सायलीचे ते खोटारडे आईबाप या घरातून निघून जातील.
अश्विन मात्र आता प्रियाकडे पाहतच राहतो. तर इकडे खाली सगळेजण छान फराळ खात असतात. सायली सगळ्यांनाच आता फराळाची ताटं देते आणि मग पूर्णाजींना देत म्हणते, आजी सगळा फराळ चाखून सांगा कसा झालाय. मग आता पूर्णाजी मस्तपैकी बेसनचा लाडू खातात आणि लगेच कौतुक करत म्हणतात, असा तोंडात विरघळणारा लाडू फक्त प्रतिमा बनवू शकते. आणि आता तू. आता पूर्णाजीने पुन्हा असं म्हटल्यावरती अर्जुन सायलीकडे पाहत राहतो. त्यावरती आता लगेचच अस्मिता म्हणते, अगं पूर्णाजी चकली तर खाऊन बघ, अगदी खुसखुशीत झाली. लगेच पूर्णाजी चकली चाखून बघतात. कल्पना सुद्धा चकली चाकते. आता सगळ्यांनाच ती आवडते. मग पूर्णाजी सायलीला म्हणतात, सायली तू म्हणालीस खरी की आश्रमात असताना तू असाच फराळ बनवायचीस. पण मला तरी शंका आहे, कधीतरी प्रतिमाने येऊन तुला हे सगळं शिकवलेलं असणार. पूर्णाजींच्या या वाक्यावरती अर्जुन पुन्हा एकदा विचारात जातो. त्याच्या नक्कीच डोक्यामध्ये काहीतरी चालू असतं, कारण प्रतिमाच्या आणि सायलीच्या बऱ्याच गोष्टी अशा सहजच कशा काही एकसारख्या असू शकतात. हाच विचार आता त्याच्या सुद्धा डोक्यात यायला लागतो. आता त्यानंतर सगळे सुभेदार संध्याकाळच्या वेळेला पुन्हा एकदा हॉलमध्ये एकत्र बसलेले असतात. तितक्यातच अर्जुन आणि सायली तिकडे येतात. आता अर्जुन पूर्णाजीला आवाज देत म्हणतो, पूर्णाजी बघ माझ्या बायकोने काय आणलंय तुझ्यासाठी. आता सायली येते आणि पटापट टेबलवरती फटाके काढून ठेवायला लागते. फटाके बघितल्यावर अस्मिता एकदमच खुश होते, म्हणते अरे वा फटाके. आता पूर्णाजी त्याच्यावरती तिला म्हणतात, फटाके बघितले ना की मला ना एकदम लहान झाल्यासारखं वाटतं. अस्मिता तर अगदीच लहान मुलासारखी सगळे फटाके खोलून पाहत असते. आता प्रताप म्हणतो, पूर्णाई अस्मिताचं बाळ येईपर्यंत आपणच या घरातले लहान आहोत असं समजायचं आणि सगळं काही एन्जॉय करायचं. चला लवकर चला फटाके उडवूया. त्यावरती कल्पना म्हणते, आणि आता तर अख्ख्या पनवेलला कळेल की सुभेदारांच्या घरात यंदा जोरदार दिवाळी साजरी होणार आहे. आता त्यावरती अस्मिता म्हणते, अरे चला ना किती वेळ घालवताय, चला पटकन फटाके उडवूया. तेव्हा मग आता सायली म्हणते, तुम्ही सगळं असं करा, तुम्ही सगळे बाहेर जा, मी ना तोपर्यंत आई वडिलांना घेऊन येते, ते गेस्ट रूम मध्ये आहेत ना. अर्जुन त्यावर तिला म्हणतो, तू लवकर या नाहीतर सगळे फटाके संपतील. मग आता सगळेच फटाके उडवायला निघतात. तेव्हा आता विमल म्हणते, तुम्ही सगळे व्हा पुढे, मी आणते फटाके. आता मग पूर्णाजी, प्रताप, कल्पना, अस्मिता आणि अर्जुन हे सगळे फटाके उडवण्यासाठी जातात आणि सायली मैनावती आणि सदाशिवला बोलवण्यासाठी गेस्ट रूम मध्ये जाते. तर इकडे गेस्ट रूम मध्ये सदाशिव आणि मैनावती यांना बिलकुल काहीच वाटत नसतं. त्यांचं तर पुढचं प्लॅनिंग सुरू असतं. सदाशिव मैनावतीला म्हणतो, मैनावती मला वाटत नाही की आपण जास्त दिवस इथे टिकू शकतो. आता आपल्याला लवकरात लवकर पुढचं प्लॅनिंग करायला हवं. त्यावरती मैनावती सुद्धा म्हणते, आता आपण लवकरात लवकर मोठा डल्ला मारायला हवा. या दोघांचंही प्रॉपर प्लॅनिंग अगदी प्रियासारखं सुरू असतं. सदाशिव म्हणतो, आता आपण जे काही करायचं ना ते नीट विचार करूनच करायला हवे. आत्ता जर आपण घाई केली तर आपण जेलमध्ये जाऊ शकतो. मैनावतीला पण सदाशिवचं म्हणणं पटतं. ती त्याला म्हणते, होय. सदाशिव पुढे तिला म्हणतो, आता चान्स मिळाला तर तो दिवाळीमध्येच मिळेल, नाहीतर दिवाळी नंतर तरी नक्की मोठा डल्ला मारायचा. आता या दोघांचं हे प्लॅनिंग सुरू असताना नेमकी सायली तेवढ्यातच त्या दोघांना बोलवण्यासाठी येते आणि ती खोलीचा दरवाजा उघडते. सायलीच्या अचानक येण्याने सदाशिव आणि मैनावती दोघंही चांगलेच घाबरतात. आता दोघांनाही वाटतं की सायलीने त्यांचं सगळं बोलणं ऐकलं, कारण सायली सुद्धा त्यांच्याकडे एकदम प्रश्न पडल्यासारखीच पाहत असते. दोघेही पुरतेच घाबरतात. आता सायली आतमध्ये येते आणि त्यांना म्हणते, तुम्ही दोघंही इकडे काय करताय. तिने यांचं काहीच बोलणं ऐकलेलं नसतं. आता ती त्यांना म्हणते, अरे बाहेर चला ना, सगळे गप्पा मारतायत. सदाशिव आणि मैनावती दोघांच्याही लक्षात येतं की सायलीने काही ऐकलेलं नाही. लगेच आता मैनावती ड्रामा सुरू करते आणि म्हणते, नाही नको राहू दे. तर सायली सुद्धा विचारते, का. आता सदाशिव म्हणतो, का काय. रडतच म्हणतो, आम्ही एवढी मोठी चूक केल्यानंतर कुठल्या तोंडाने आम्ही तुझ्या सासरच्या माणसांसमोर उभं राहायचे. सायली सदाशिवला समजावत म्हणते, बाबा आता तुम्ही हे सगळं विसरून जा आणि माझ्या सासरची माणसं ना मनाने खूप चांगली आहेत. सगळे खूप मोठ्या मनाचे आहेत. त्यांच्या तर हे सगळं लक्षातही राहणार नाही. त्यामुळे तुम्ही आता बाहेर चला आणि सगळ्यांशी गप्पा मारा. पुन्हा मैनावती म्हणते, अगं पण. आता सायली म्हणते, पण नाही आणि बिण नाही, तुम्ही चला आधी. असं म्हणून ती आता मैनावती आणि सदाशिव दोघांचाही हात धरून दोघांना बाहेर नेते. आता इथे सगळे सुभेदार घराच्या बाहेर छान मस्तपैकी दिवाळीचं सेलिब्रेशन आणि फटाके वाजवत असतात. घराला खूप सुंदर रोषणाई केलेली असते. अगदी सगळीकडे दिवे लागलेले असतात. खूप प्रसन्न आणि खूप आनंदी वातावरण झालेलं असतं. अस्मिता तर अगदी फटाके वाजवताना नाचतच असते. प्रताप सुद्धा लहान मुलासारखा फटाके जाळण्याचा आनंद घेत असतो. अर्जुन, कल्पना अगदी सगळेच जण फटाके वाजवत असतात. छान एकत्र आनंदाने फटाके वाजवण्याचा आणि दिवाळीचा आनंद घेत असतात. सदाशिव आणि मैनावती सुद्धा आता त्यांच्यासोबत या सगळ्यामध्ये सामील होतात. आता विमल, कल्पना आणि सायलीची आई मैनावती आता तिघीही जणी छान पाऊस वगैरे लावत असतात. आता या तिघींची छान धमाल चालू असते.
पण अर्जुनचं लक्ष मात्र सगळं काही सदाशिव आणि मैनावतीवर असतं आणि त्याला राहून राहून अश्विनने सांगितलेल्या गोष्टी आठवत असतात. अश्विन जेव्हा म्हणतो की डॉक्टर केदार यांना पैशावरनं वाद घालताना मी यांना पाहिलं, मैनावतीचं गरज होती म्हणून आम्ही असं केलं, हे सगळं रडणं, आणि पूर्णा आजीने जे सायलीला वाक्य बोललेलं असतं की तू म्हणालीस खरी की आश्रमात असताना मी हे सगळं शिकले, पण मला असं वाटतं की प्रतिमा तुला येऊन हे सगळं शिकवून गेली. आता या सगळ्या गोष्टींमुळे अर्जुनच्या डोक्यामध्ये चांगलाच गोंधळ उडालेला असतो. त्याला आता नक्की सदाशिव आणि मैनावती हे खरंच सायलीचे आई बाबा आहेत की नाही याच्यावरती आता संशय यायला लागलेला असतो. आणि त्याला तर पहिल्यापासूनच वाटत असतं की प्रतिमाच्या आणि सायलीच्या बऱ्याच गोष्टी एकसारख्या आहेत. त्याला तर राहून राहून सायली आणि मैनावतीमध्ये काहीच साम्य दिसत नसतं. शेवटी तो मनातच विचार करतो, सायली मनाने इतकी प्युअर आहे, मग तिचे आई बाबा असे का वागले असतील? मान्य आहे की त्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम झाला होता, पण त्यासाठी ते खोटं बोलले? सायली तर अशा सिच्युएशन मध्ये अशी कधीच वागली नसती. पण मग हे दोघे, असं म्हणून तो आता पुन्हा एकदा सदाशिव आणि मैनावती या दोघांना ऑब्झर्व करत असतो. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे सुभेदार हॉलमध्ये डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. तेव्हा आता विमल कॉफी घेऊन सगळ्यांसाठी येते आणि पूर्णाजींना म्हणते, पूर्णाई तुम्ही जशी सांगितली होती ना तशी सगळी अगदी लक्ष्मीपूजनाची तयारी करून ठेवली. आता पूर्णाजी तिला म्हणतात, चांगलं केलंस. तर आता अश्विन आणि प्रिया सुद्धा हॉलमध्ये बसलेले असतात. ते आपले दोघं वाईट टाकल्यासारखे सोफ्यावरती बसून असतात आणि या सगळ्यांच्या गप्पा ऐकून तोंड वाकडी करत असतात. मग आता पूर्णाजी प्रताप आणि कल्पनाला म्हणतात, आजचा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त चुकवून चालणार नाही. आणि मग त्यानंतर ते अर्जुन आणि सायलीला म्हणतात, आजच्या लक्ष्मीपूजनाच्या पूजेसाठी तुम्ही दोघांनी बसायचे. सायली आणि अर्जुन दोघंही मान डोलावतात. पण आता लक्ष्मीपूजनाचा मान पुन्हा एकदा या दोघांना मिळायला म्हटल्यावरती हे नुसतं ऐकूनच अश्विन आणि प्रियाला लगेच राग येतो. ते बसलेले असतात दुसरीकडे, पण त्यांचं सगळं लक्ष पूर्णाजी आणि घरातले काय बोलतात त्याच्याकडेच असतं. आता पूर्णाजी पुढे अर्जुनला पुन्हा म्हणतात, आता कामाचं निमित्त काढून उशीर करू नकोस. अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, आज नो काम, आज फक्त आराम. तेव्हा आता पूर्णाजी परत म्हणतात, मी ना घरच्या लक्ष्मीसाठी सोन्याचा हार करून घेतलाय आणि अर्जुन तुझ्या बायकोसाठी. आता हे वाक्य ऐकल्यावरती अश्विन आणि प्रिया दोघांचे कान लगेच टवकारतात. तितक्यात आता लगेचच किचन मधून सायली येते आणि म्हणते, पूर्णाजी या सगळ्याची काय गरज होती? अहो तुम्हाला माहितीये ना मला दागिने वगैरे घालायची हौस नाहीये. मग पूर्णाजी तिला प्रेमानेच म्हणतात, अगं तुझ्यासाठी नाही ग, माझ्या नाचसुनेचा मान म्हणून. आता इथे एका नाचसुनेला मान मिळतोय म्हटल्यावरती प्रिया लगेचच वाईट वाटल्यासारखं करते. आता अश्विन तिच्याकडे पाहतो. पूर्णाजींच्या या बोलण्यावरती आता घरातले सगळे खुश असतानाच अश्विन लगेच प्रियाचा पडका चेहरा पाहून उठून उभा राहतो आणि लगेच पूर्णाजींना जाब विचारत म्हणतो, तुला 2 नाचसून आहेत, पण हे सगळं तू सोयीस्कररित्या विसरतेस ना? मग प्रिया पुन्हा एकदा अश्विनला गुंडाळत म्हणते, अश्विन अरे जाऊ दे ना, असंही मला सोन्याचा मोह नाहीये. आता अश्विन म्हणतो, अगं पण तू आता ऐकलंस ना, तो फक्त साधा दागिना नाहीये, या घरच्या सुनेचा मान आहे तो. आणि मला असं वाटतं ना की तो मान तुला सुद्धा मिळायलाच हवा. पूर्णाजी मात्र अश्विनच्या या बोलण्यावरती काहीच उत्तर देत नाहीत. सगळेजण अश्विनच्या या वागण्याला आता वैतागलेले असतात. प्रताप आता चिडूनच म्हणतो, अश्विन प्लीज, सणाच्या दिवशी आता हे सगळं नकोय. पण अश्विन काही वडिलांना पण जुमानत नाही. तो उलट उत्तर देत म्हणतो, का? सणावाराच्या दिवशी अन्याय सहन करायचा असतो असं कुठं लिहिलंय का? आणि तसंही सुभेदारांच्या घरात आता न्याय होतो तरी कुठे? अश्विनच्या या वागण्यावरती आता घरातलं कोणीच काही रिएक्शन देत नाही, कारण त्याचं हे आता नेहमीच झालेलं असतं. शेवटी मग आता प्रिया उगाच त्याला समजावण्याचं नाटक करत म्हणते, अश्विन अरे यांना सगळ्यांना हे बोलून काहीच फायदा नाहीये. लग्न करून आले ना तेव्हा फक्त सुरुवातीचे 4 दिवस हे सगळे बरे वागले माझ्याशी, आणि त्यानंतर या सायलीने सगळ्यांचे कान भरले आणि तेव्हापासून हे सगळे तुसड्यासारखे माझ्याशी वागतात. आता मात्र तन्वीवरती कल्पना चांगलीच चिळते आणि म्हणते, तन्वी, सायलीने कोणाचे कान वगैरे काही भरलेले नाहीये. तुझा खोटारडेपणा आमच्या सगळ्यांच्या समोर आला ना, आणि म्हणून आमच्या सगळ्यांचं तुझ्यासोबतचं वागणं बदललंय. मग आता प्रिया सुद्धा काही गप्प बसत नाही. ती लगेचच म्हणते, हो का? मग माझ्यापेक्षा पण खोटारडी माणसं राहतात या घरामध्ये. आणि मुद्दामूनच सदाशिव आणि मैनावतीला टार्गेट करून म्हणते, नाही म्हणजे मी कधी खोटं प्लास्टर लावून तुमच्याकडून पैसे उकळले नाहीत कधी. सायलीला आता आई वडिलांना बोललं म्हणून राग येतो. पण आता प्रिया पुढे म्हणते, नाही म्हणजे ज्या माणसांनी खोटारडेपणा केला ती माणसं तुमच्यासोबत पंक्तीला बसलेत अजून, आणि मला मात्र नियम क्रमांक 1, नियम क्रमांक 2, नियम क्रमांक 3. आता मात्र कोणीच काही बोलत नाही. पण अर्जुन मात्र चांगलाच चिडतो आणि तन्वीवर ओरडून म्हणतो, बास झालं तन्वी, सणाच्या दिवशी सगळ्यांचा मूड खराब करू नकोस. तेव्हा आता लगेचच अस्मिता सुद्धा म्हणते, नाहीतर काय, दिवाळीच्या दिवशी तरी घरामध्ये जरा शांतता राहू दे. आता मात्र प्रिया लगेचच म्हणते, ठीक आहे,
मी आणि अश्विन निमूटपणे सगळ्यांचं ऐकून घेतो ना, म्हणून तुम्ही अजून छळा आम्हाला. आता अश्विनला सुद्धा राग येतो. तो काही बोलणार त्याआधीच प्रिया त्याला थांबवते आणि म्हणते, ठीक आहे अश्विन. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना म्हणते, काय आहे ना, तुम्ही सायलीला साड्या द्या, दागिने द्या, मी काहीच बोलणार नाहीये. आणि मग अश्विनला म्हणते, अश्विन मी ना माझ्या माहेरी जाऊन येते. नाही, मला माहितीये तिथे सुद्धा माझ्याशी कोणीच नीट बोलणार नाहीये, पण दिवाळीच्या दिवशी मात्र मला सगळ्यांशी छानच वागायचंय. असं म्हणून आता तिकडून निघून जाते. सदाशिव आणि मैनावती मात्र एकमेकांकडे पाहत असतात. मैनावती लगेच सदाशिवकडे पाहते आणि प्रियाच्या नावाने तोंड वाकडं करते. मग आता प्रिया गेल्यावरती अश्विन आणखीनच चिडतो आणि वर सगळ्यांनाच आरोप करत म्हणतो, माझ्या आणि माझ्या बायकोच्या अपमानाचा आजचा कोटा पूर्ण झाला असेल तर आता मीही जातो. आणि हो, तुम्हा सगळ्यांना हॅप्पी दिवाळी. अश्विनसाठी मात्र घरातल्या सगळ्यांनाच काळजी वाटत असते. त्याचं असं सणासुदीच्या दिवशी नाराज होणं कोणालाच आवडत नाही. अर्जुन, अस्मिता, कल्पना, अगदी सायलीला सुद्धा त्याचं असं निघून जाणं वाईट वाटतं. आता ही मैनावती लगेचच म्हणते, बाई बाई बाई, अगं सायले, अगं या तन्वीची जीभ आहे का सुरी, नुसती अशी पटापटा पटापटा चालते. मग आता पूर्णा आजींना म्हणते, पूर्णाई, तुमचा तो नातू त्या तुमच्या तन्वीच्या नादाला लागून कसा बोलला. पूर्णा आजी मात्र काहीच बोलत नाहीत. त्या फक्त मैनावतीकडे पाहत असतात. आता मैनावती उगाच त्यांना आणखीन म्हणते, वाईट वाटत असेल ना तुम्हाला. आता सगळ्यांच्याच मानाखाली झालेल्या असतात, सगळ्यांनाच वाईट वाटत असतं. आता प्रताप पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाई, तन्वीला अगं फक्त तूच बोलू शकतेस, पण तू तर तिला काही बोललीच नाहीस. आता मग पूर्णाजी प्रतापला म्हणतात, हे बघ, माझं आणि सायलीचं या बाबतीत आधीच बोलणं झालेलं आहे आणि ती जे मला म्हणते ते मला पटतंय. तन्वीशी वाद घालणं म्हणजे स्वतः चिखलात उडी मारण्यासारखं आहे. तिला काय बोलायचंय ते बोलू दे. तिच्याकडे लक्ष देऊन आपण आपली मनस्थिती बिघडवायची नाही. आता पूर्णाजी जेव्हा नाही म्हणतात तेव्हा बरोबर सायली सुद्धा तेव्हाच नाही म्हणते आणि मग सगळेच आनंदी होतात आणि पुन्हा एकदा सगळे झालेला प्रकार विसरून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं. आता सदाशिव म्हणतो, नाही खरंय, सायलीने जेव्हापासून आम्हाला सांगितलं ना तेव्हापासून आम्ही पण तिच्याकडे दुर्लक्षच करतो. मग आता छान गप्पा रंगलेल्या असताना अर्जुन म्हणतो, तुम्ही सगळे आता गप्पा मारा, मी तोपर्यंत माझं काम संपून येतो. त्यावरती अस्मिता त्याला म्हणते, अरे तू आत्ताच म्हणालास ना आज नो काम. मग आता अर्जुन अस्मिताला म्हणतो, अगं पण हे संध्याकाळी, त्यासाठी मला आत्ता काम करावं लागेल ना, म्हणजे मी आत्ता काम संपवेन तेव्हा मी संध्याकाळी फ्री होईन. ओके, ठीक आहे, मी निघतो. असं म्हणून तो आता कॉफीचा मग उचलणार, तेवढ्यातच त्याच्या लक्षात येतं कॉफी थंड झाली. आता तो नुसता सायलीला आवाज देतो, बायको. सायली बरोबर ओळखते आणि त्याला म्हणते, ठीक आहे, मी कॉफी आणते गरम करून. अर्जुन आता त्याच्या रूम मध्ये काम करत बसलेला असतो, पण त्याच्या डोक्यातून सदाशिव, मैनावतीने जे काही केलं आणि अश्विनने त्यांचा जो काही खोटेपणा उघड केलेला असतो, या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यातून जातच नसतात. तो राहून राहून परत परत त्याच गोष्टींचा विचार करत असतो. त्याला राहून राहून अश्विनने डॉक्टर केदारना फोन लावलेला असतो आणि केदार जे सांगतात की त्यांनी मला पैसे ऑफर केले आणि माझ्याकडून खोटं प्लास्टर करून घेतलं, या सगळ्या गोष्टींचा अर्जुन आता सारखा सारखा विचार करत असतो. आणि मग त्याला मैनावतीचं सुद्धा वागणं आठवतं आणि मग तो मनातच विचार करतो, काहीतरी मिसमॅच आहे. सायलीच्या वागण्यात आणि तिच्या आई वडिलांच्या वागण्यात हा भरपूर डिफरन्स आहे. मला वाटतं मला अजून इन्व्हेस्टिगेशन करायलाच हवे. अर्जुन आता त्याच्या विचारात गुंग असतानाच सायली तिकडे येते कॉफी घेऊन. आता सायली कॉफीचा मग ठेवते आणि म्हणते, अहो कॉफी गरम करून आणली. पण तिच्या लक्षात येतं की अर्जुनचं तिच्याकडे लक्षच नाही. मग सायली अर्जुनच्या डोळ्यासमोर अशी टिचकी वाजवते आणि म्हणते, अहो एवढा कसला विचार करताय. आता अर्जुन तिला त्यावरती म्हणतो, नाही एका केसचा विचार करत होतो. मला वाटलं होतं तितकी ही केस साधी नाही, ही केस जास्तच कॉम्प्लिकेटेड निघाली. मी आता हाच विचार करत होतो की लवकरात लवकर सगळे पुरावे एकदाचे गोळा करतो आणि ही केस आता लवकरात लवकर संपवतोच. मग आता सायली अर्जुनची समजूत काढत म्हणते, संपेल हो, संपेल, ही केस पण लवकरात लवकर संपेल. मधुभाऊंची केस संपायला किती वेळ लागला, पण शेवटी विजय तुमचाच झाला ना. तशीच ही केस पण लवकरच संपेल. आता अर्जुन विषय बदलतो आणि तिला म्हणतो, अगं माझं काम तर चालूच राहणार आहे, तू मात्र तुझी दिवाळी मस्त तुझ्या आईबाबांसोबत सेलिब्रेट कर. आता अर्जुन मुद्दामून सायलीला क्रॉस क्वेश्चन करतो आणि तिला म्हणतो, बरं मला एक सांग, तू तुझ्या आईबाबांकडनं तुझ्या जुन्या मेमरीज बद्दल काही विचारलंस की नाही. त्यावरती मग आता सायली म्हणते, अहो काय करू, फराळच्या गडबडीमध्ये ना त्यांच्याशी निवांत गप्पा मारायला मला वेळच मिळाला नाही. म्हणजे मी अधूनमधून जाते तिथे त्यांच्या खोलीमध्ये गप्पा मारायला, पण सतत मला काहीतरी काम आठवतं आणि मग मला तिकडून निघून जावं लागतं. त्यावरती मग आता अर्जुन सायलीला म्हणतो, मग तू एक काम कर, आज त्यांना भेट आणि त्यांच्याशी निवांत गप्पा मार. नाहीतर एक काम करूया, मी सुद्धा आज येतो आणि आपण दोघं मिळून त्यांच्याशी निवांत गप्पा मारूया. मग आता सायली म्हणते, ठीक आहे चालेल, थोड्या वेळाने मी त्यांना चहा द्यायला जाणारच आहे, तोपर्यंत तुम्ही तुमचं काम आणि तुमची कॉफी
दोन्हीही संपवा. तोपर्यंत मी आता प्रतिमात्यांना सुद्धा फोन करून सांगते की पूर्णाजी परत आल्यात म्हणून. आता अर्जुन तिला म्हणतो ओके डन. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता लक्ष्मीपूजनाची पूजा झाल्यानंतर सायली सगळ्यांच्या समोरच पूर्णाजींना विचारते की आजी, आता पूजा तर झाली, मग मी हार काढून ठेवला तर चालेल का? त्यावरती पूर्णाजी तिला म्हणतात, अगं हार आता तुझाच आहे, तुला हवे ते कर. आता सायली कामात असल्यामुळे ती हार काढते आणि तिथेच किचनच्या बाजूला स्टडी रूम मध्ये एका ड्रॉवर मध्ये हार काढून ठेवते आणि ती पुन्हा कामाला लागते. संधी मिळताच मैनावती पटकन तो हार पळवते आणि स्वतःच्या खोलीत घेऊन जाते. त्यानंतर थोड्या वेळाने सायलीच्या लक्षात येतं की आता हार तिथे नाहीये. सगळे जण आता हॉलमध्ये एकत्र आलेले असतात. आता सायली रिकामा बॉक्स दाखवत पूर्णाजींना आणि घरातल्या सगळ्यांना म्हणते, मी तुमच्या सगळ्यांच्या देखतच या बॉक्समध्ये हार काढून ठेवला होता, तरी सुद्धा हा कसा काय गायब झाला? आता मात्र पूर्णाजी अर्जुनला म्हणतात, अर्जुन घरातल्या सगळ्या खोल्या तपास, एकही खोली सोडायची नाही. आता घरातल्या सगळ्या खोल्यांची झडती सुरू होते. अर्जुन आणि सायली प्रिया आणि अश्विनच्या खोलीची झडती घेत असतात आणि अश्विन आणि प्रिया एकदम निवांत उभे असतात. पण नेमका अर्जुनला प्रियाच्या कपाटामध्ये सायलीचा हार सापडतो. हार सापडल्यामुळे आता प्रिया, अश्विन, अर्जुन आणि सायली सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.